प्लीज वेलकम. त्यानंतर युवा उद्योजक सन्माननीय राहुलजी पष्टे यांचा देखील मुख्य मंचावर शाही सन्मान केला जातोय. मी सन्मान्य विनंती करेन सुजितजी पाटील मुख्य मंचावर आपण पाहू शकाल. नितेशजी मराडे युवा नेते यांचा इथे शाही सन्मान केला जातोय. त्यानंतर झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी सन्माननीय नवनीतजी ठाकरे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वितरित करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. शुभम पाटील आणि मनीष वलटे. दिवान शिलवान पहिला चेंडू इनसाइड आउट. यस मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वितरित केला जातोय. मी सन्माननीय नवनीतजी ठाकरे यांना विनंती करेन श्री समर्थ कृपा कॅटरर्स यांच्याकडनं एक विशेष गिफ्ट हॅम्पर तसेच एक सन्मान चिन्ह देऊन मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वितरित केला जातोय. मैदानामध्ये इन ऍक्शन आपण सामना पाहतोय. थांबवलं गेलंय. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन या बॅटची इनसाइड एज घेऊन मात्र चेंडू निघून गेला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. त्यावर मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ बघायला मिळालाय. पुनश्च एकदा जाऊयात सामन्याच्या दिशेने. आता मात्र स्ट्राईक एंडवर सज्ज असेल मनीष वलटे. अमर तू मनीष. पुनश्च एकदा षटक क्रमांक 2 स्ट्राईक एंडवर सज्ज असेल मनीष वलटे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज तन्मय वेखंडे. एक अलॉंग द कार्पेट स्टेटचा फटका. क्षेत्ररक्षक अमल पाटील. व्हॉट एफर्ट. सुरेख लीडर फ्रॉम द फ्रंट. सरळता कर्णधार एक क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करत असताना संघासाठी मात्र नक्कीच बहुमूल्य 3 धावा वाचवल्या गेल्यात. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. स्ट्राईक एंडवर स्पर्धांमध्ये बघत असतोय पहिला गोलंदाज असतोय तन्मय वेखंडे. त्याच्या विपक्षामध्ये जर बघायला गेला तर शुभम पाटील. तन्मय तो शुभम. यावेळेस जेलला संधी. छोटा तीर घाव करे गंभीर. शुभम पाटील बॅक टू पवेलियन. बड़ी मछली जाल में तन्मय वेखंडे नाम तो सुना होगा. एक नक्कीच युवा गोलंदाज एक अचूकता त्याच्या मार्फत बघायला मिळाली. शुभम पाटील सारखी बडी मछली जाल में एका संघाकडनं खेळत असताना मात्र यावेळेस शुभम याच्यावर कुठेतरी वरचढ ठरताना दिसलाय. मोठा फटका कन्वर्ट करू दिला नाहीये. कदाचित षटक क्रमांक 1 पहिल्या षटकात मात्र शुभम याच्याकडनं सलगचे 3-4 चेंडू निर्धाव खेळले गेले. त्याचं एक प्रेशर म्हणावं लागेल की यावेळेस एक इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये आणि मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये एक झेल पकडला गेलाय. आता मात्र जर बघायला गेलं तर संघ अडचणीत सापडलाय. तो कुणबी 11. त्याच्या विपक्षामध्ये जर बघायला गेलं तर नवीन फलंदाज इन ऍक्शन आपण पाहू शकाल अथर्व. तर नॉन स्ट्राईक एंडवर मनीष. गोलंदाज तन्मय. या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काबिले तारीफ लाजवाब. अगदी वयाच्या 21व्या वर्षी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धा अगदी गाजवून सोडल्यात. अचूकता आहे त्याचं मात्र प्रमुख अस्त्र. यष्टींचा वेध घेण्याचा मात्र जरूर प्रयत्न होता. ऑफसाईडच्या दिशेने शफल झाले गेले होते. अवांतर धावेने मात्र धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. अगदी ही स्पर्धा आपण पाहतोय सावली क्रिएशन युट्यूब लाईव्ह याच्या मार्फत. अगदी या 3 दिवसांपासून कल्पेची गोतारणे देखील इथे दाखल आहेत, उपस्थित आहेत. खूप मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. यावेळेस हवाई सफरला चेंडूला पाठवलाय. दॅट्स अ क्रॅकिंग षटकार. 6 हाय अँड हँडसम षटकार. अगदी आपण सावली क्रिएशनच्या माध्यमातून रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय काय फटका सजवला गेला होता. तेवढीच चेंडू आकाशामध्ये गेल्यानंतर कॅमेरामॅनची तेवढीच अचूकता महत्वाची असते. आणि आमचे मित्र प्रसादजी गोतारणे काय अचूक चेंडू टिपला जातोय त्यांच्या मार्फत. जाऊयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. यावेळेस मात्र तन्मय याच्यावर प्रहार केला गेलाय. एक मोठा फटका सजवला गेलाय. मात्र नक्कीच कमबॅक केला जाईल का. एक युवा जोश एका बाजूने अथर्व. त्याच्या विपक्षामध्ये तन्मय. यस खोलवर लेनचा चेंडू ज्याला अटेम्प्टेड यॉर्कर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. सक्सेस देखील झाला. मोठा फटका कन्वर्ट करता आला नाहीये. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना इन ऍक्शन आपण पाहू शकाल तन्मय.
तन्मय याच्या विपक्षामध्ये मनीष वलटे. अगदी कुणबी 11 संघ पहिला सामना विजयी झाला, त्याचा मॅन ऑफ द मॅच इन ऍक्शन आपण पाहू शकाल मनीष वलटे. पुनश्च एकदा खोलवर टप्प्यातील चेंडूला अगदी हवाई सफरवर पाडण्याचा प्रयत्न होता. मनामध्ये एक द्वंद्व युद्ध होतं, हेलिकॉप्टर फिरवावा की चेंडूला सन्मान द्यावा. अलॉंग दी कार्पेट मात्र वन बाउंड क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचलाय. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पुनश्च एकदा गोलंदाज तन्मय सज्ज. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ एफर्ट, खतरनाक, एकदम दर्जेदार म्हणावं लागेल. काय चेंडू हाताला गेला होता तन्मय याच्याकडनं, मात्र तेवढंच फलंदाजाकडनं प्लेसमेंट बघायला मिळाली. स्ट्राईक रोटेशन झाली आहे. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असता तर नक्कीच यष्टी उद्ध्वस्त करण्याची एक संधी निर्माण झाली असती. मात्र जर बघायला गेलं तर एक चांगलं षटक हाताळलं गेलंय. जरूर एक षटकार लगावला गेलाय, मात्र कर्णधार अमर पाटील बंटी यांच्याकडनं तेवढंच या गोलंदाजाचं कौतुक केलं गेलंय की चांगली धावसंख्या बघायला मिळेल का. 2 षटकांमध्ये जरी आतापर्यंत एकच मोठा फटका कन्वर्ट झाला असला तरी एक अनुभव संपन्न गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज. वैयक्तिक दुसरं षटक, पहिलं षटक काय लाजवाब हाताळलं गेलं होतं, तोच अमर पाटील पुन्हा एकदा सज्ज असेल. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज असेल अमर पाटील. धावसंख्या 16 पोहोचलेली, फलकावर 2 षटकाचा खेळ संपला गेला. 16 ऑन बोर्ड, प्रति षटक 8च्या सरासरीने मात्र धावसंख्या खिचली जाते. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये व्हॉट अ कॅच, व्हॉट अ एफर्ट, सुरेख. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल पकडणं तेवढं सोपं नसतं, मात्र अगदी दोन्ही हाताने झेल पकडला गेलाय. अथर्व याला मात्र आता जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बडी मछली जाल में. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल माइन फ्रॉम खरिवली रोहित पाटील. असं त्यानंतर जाऊयात आपण मान्यवरांचा सन्मान. अगदी मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आदरणीय नरेशजी काळे साहेब, माजी पंचायत समिती सदस्य वाडा तथा शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय आदरणीय नरेशजी काळे यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल. मी वैभवजी ठाकरे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय नरेशजी काळे यांचा येथे यथोचित शाही सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र भगवी शाल, एक आकर्षक पुष्पगुच्छ तसेच असा सामना सुरू करायचा आहे. विकेटचं पतन जरूर झालं गेलं होतं. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल मान्यवरांचा शाही सन्मान केला जातो. यस, अमर पाटील पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस चेंडूला फक्त दिशा दिली गेली आहे. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव पूर्ण, तेवढी सुरेख, अप्रतिम, काबिल तारीफ रनिंग्स, 2 धावा पूर्ण. तदनंतर सन्माननीय आदरणीय सागरजी ठाकरे यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जातोय. मी विनंती करेल सन्माननीय संदीपजी दुपारे आपल्या शुभ हस्ते आदरणीय सागरजी ठाकरे माजी पंचायत समिती उपसभापती यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जातोय. रोहित पाटील याच्या नावाने मात्र एक मोठा हादरा बसतोय. बडी मछली जाल में शुभम पाटीलची विकेट गेली होती. तदनंतर नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकलाय तर रोहित पाटील. आता मात्र रोहितची जागा भरून घेण्यासाठी फलंदाज इन ऍक्शन आपण पाहाल. रोहित याने रिप्लेसमेंट केली जाते. रोहित मोकाश इन ऍक्शन आणि फ्रॉम शिरीसपाडा. तदनंतर एक लिजेंड क्रिकेटर सन्माननीय आदरणीय संदीपजी गोदाणे यांचं देखील येथे आगमन झालंय. अगदी कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये मान्यवरांची मांदी आली. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे ऍक्टिव्ह मेंबर्स, अगदी आपण म्हणतोय 40+ अगदी खेळाडू जे या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवते, तर खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटरचा बोलबाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय. तत्पूर्वी नंतर मात्र एक चांगला स्क्वेअर कटचा फटका.
आणि जर बघायला गेलं तर गोलंदाज फक्त चेंडू हाताळतोय तितका तरबेज नाहीये, तर चतुराई चालाकी त्याच्यामध्ये अगदी बघायला मिळते. तर संदीपजी गोतारणे तालुक्यामधील सर्वाधिक मंकी विकेट कोणाच्या नावावर असतील तर ते नाव आपल्या समोर आहे, संदीपजी गोतारणे. वेळेस एक धाव नाहीये, घेतली जात नाहीये. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना अमर पाटील, व्हॉट अ बॉलिंग, काबिले तारीफ, लाजवाब. अगदी त्यांच्या मार्फत कुणबी 11 एक पहिला सामना विजयी झालेला होता. मात्र आता कुठेतरी दडपण, प्रेशर, दबावाखाली खेळतोय की काय, कारण तेवढं सुरेख षटक हाताळले गेले पहिले अमर याच्याकडनं. दुसरं षटक तन्मय वेखंडे, व्हॉट अ बॉलिंग. त्यावेळेस आपटलेला चेंडू, झेलला संधी, मिस जजमेंट, चेंडू थांबेल की निघून जाईल. 2 अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडूला स्टॉप केले गेले. धावा मात्र फक्त पळून पूर्ण केल्या गेल्या 2. सुरेख रनिंग बिटवीन तरी बघायला मिळाली, तरी क्षेत्ररक्षकाकडनं मिस जजमेंट जरूर झालं होतं. चेंडूवर झेल पकडायला जाऊ की चेंडू स्टॉप करू, अंतिमच्या क्षणी मात्र त्याने ठरवलं गेलं की चेंडूला स्टॉप करणं तेवढंच महत्वाचं असेल. स्टॉप करण्याच्या प्रयत्नात मात्र जर बघायला गेलं तर अतिरिक्त स्वरूपात देखील 2 धावा पळून पूर्ण झाल्या असतील. मात्र एकंदरीत संघासाठी 2 धावा त्यांनी वाचवल्यात. तेच षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली आहे. आता मात्र अंतिमचे 2 षटक, हाणामारीचे षटक. अगदी 12:35 अवधी झालाय, दुपार सत्र सुरू झाले. आणि जर बघायला गेले तर शेवटचे आता 12 चेंडू, अंतिमचे 12 चेंडू. धावसंख्या जर बघायला गेली तर 22 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत 22 धावांची लेलूट झाली आहे. मोठी धावसंख्या उभारण्यात मात्र अपयश आलं असलं तरी बराच वेळ अगदी मनीष वलटे नॉन स्ट्राईक एंडवर सज्ज होता, त्यामुळे कुठेतरी एक धावसंख्येवर लगाम लगावला गेलाय. आता मात्र नवीन गोलंदाज अमित पष्टे, त्यांच्या विपक्षामध्ये मनीष वलटे, एक 40+ गोलंदाज इन ऍक्शन आपण पाहू शकाल. आता मात्र फलंदाजापासून अतिरिक्त बाहेर पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा जरूर केला जाईल. तर दहावीने धावफलक एकने पुढे जाईल. 23 ऑन बोर्ड 23. यावेळेस अगदी सफल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि मात्र आता पंचांकडनं बाद घोषित केलं जात आहे. मनीष वलटे बॅक टू पेवेलियन. बडी मछली जाल में. संघ मात्र आता अडचणीत सापडलाय, अडचणींचा सामना करावा लागेल, कारण 51 सरस फलंदाज मात्र आता तंबूच्या आसऱ्याला गेले. जर बघायला गेले तर पहिली विकेट गेली शुभम पाटील, त्यानंतर जर बघायला गेले तर रोहित पाटील, त्यानंतर मनीष वलटे. त्यानंतर नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन वेदांत ठाकरे फ्रॉम आईनशेत. याच्यावर मात्र आता नक्कीच एक जबाबदारी असेल. धावसंख्या 40+ पर्यंत उभी करावी लागेल, कारण या मैदानावर जर बघायला गेले तर लो स्कोरिंग मुकाबले देखील तेवढेच रोमहर्षक होत आहेत. आव्हानाचा पाठलाग करणं तेवढं सोपं नसतं. त्याच प्लॅटफॉर्मवर जर बघायला गेले तर मात्र आता कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कारण अंतिमचे आता मात्र चेंडू शिल्लक राहिलेत 10. यावेळेस एक सुपर फटका, अगदी क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीपचा प्रयत्न जरूर झाला, अगदी बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि 1 बाउन्स पाठवून दिलं सीमा रेषा पार, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4. अगदी 80 गावाकडनं बिलॉंग करत असताना आपण पाहू शकाल वेदांत याला पहिल्या चेंडूवर मग आपले मनसुबे स्पष्ट केलेत. घुटना टेकर फटका सजवलाय, त्याला पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेग रिजन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी 4 धावांसाठी. अशा प्रकारे फटके मात्र आता सातत्याने खेळावे लागतील, कारण अजूनही या इनिंग मध्ये अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी. पहिला चेंडू अवांतर वाईट स्वरूपामध्ये हाताळला गेला आणि नंतर ऑफिशियली जेव्हा पहिला चेंडू टाकला गेला त्यावर मात्र विकेटचं पतन झालं.
आता मात्र जर बघायला गेलं तर वेदांसाठी पुढील चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र आउटफील्ड सुपर फास्ट चेंडू थांबणार नाहीये. दन दन सी मारेशा पार चौकार 4. अगदी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला नंतर मात्र रिव्हर्स अटेम्प्ट झाला. स्विच हिटचा प्रयत्न होता. अगदी फाईन लेग थर्ड मॅन रिजन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा पार चौकार. सलगच्या मात्र या 2 चौकाराने जर बघायला गेले तर एक नवी चैतन्य मिळतंय की काय. धावसंख्या मात्र बघायला गेले तर 31 या धावसंख्येपर्यंत 31 पर्यंत मजल मारली गेली. अजूनही षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू समाप्ती झाले. 3 चेंडू अजूनही बाकी. एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 31. उर्वरित 9 चेंडूवर किमान 17-18 धावसंख्या जर आली तर नक्कीच 50+ एक चांगली धावसंख्या होऊ शकते. यावेळेस मात्र अगदी अनुभव वापरला गेला. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन स्लोअर डिलिव्हरी हाताळली गेली आणि जर बघायला गेले तर डिलिव्हरी होती. वेट जरूर केलं गेलं मात्र कनेक्शन झालं नाहीये. डॉट स्वरूपात झाली आहे चेंडूची समाप्ती. त्यावेळेस मात्र एक चांगला फटका बघायला मिळाला. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. 2 धावा तर मात्र अगदी सहज मिळतील. तिसरीचा प्रयत्न ठरेल का. यस तिसरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि तिसरीच्या प्रयत्नात बडी मछली जाल में रोहित मुकाशी द बिग हिटर रोहित बॅक टू पेव्हिलियन. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 33 ऑन बोर्ड. 5 चेंडूंची समाप्ती झाली. अजूनही जर बघायला गेलं तर एका चेंडूचा खेळ बाकी. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना धावसंख्या 33. अंतिमचा चेंडू षटक क्रमांक 4. नेक्स्ट मॅच श्री सिद्धिविनायक त्यांच्या विपक्षामध्ये असलेलं विहान स्ट्रायकर्स. अगदी या इनिंग मध्ये जर बघायला गेले तर गोलंदाजांनी वर्चस्व प्रस्थापित केलंय. पहिलं षटक अमर, दुसरं षटक तन्मय, तिसरं षटक पुन्हा एकदा अमर, त्यानंतर चौथं षटक घेऊन मात्र गोलंदाज अमित पष्ट सज्ज असताना यावेळेस क्षेत्ररक्षकाकडनं पंपलिंग झाली आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन नितीन पष्टे. आपण पाहू शकाल निचोली गावचं व्यक्तिमत्व. नेक्स्ट बॉलर इन ऍक्शन आपण पाहू शकाल मनोज हरड. एक अनुभव संपन्न गोलंदाज. अनुभव आता मात्र कशा प्रकारे वापरला जाईल कारण त्यांच्या विपक्षामध्ये जर बघायला गेले तर एका बाजूने नितीन पष्टे तर स्ट्राईक एंडवर वेदांत ठाकरे. वेदांत पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर मनोज. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस. झेलला संधी असेल का नाही. 2 धावा मात्र आता कंप्लीट केल्या जातील. प्रयत्न असेल तिसरीचा. 3 धावा देखील पूर्ण. चौथीचा प्रयत्न होईल का नाही. 3 धावा पूर्ण. क्षेत्ररक्षकाकडनं मात्र अगदी अव्वल दर्जाचे एफर्ट्स दिले गेले. प्रयत्न केला गेला. झेल पर्यंत मात्र पोहोचू शकले नाहीयेत. त्यानंतर मात्र काय सुरेख रणविंद विकेट्स. 2 धावा अगदी आरामात पूर्ण केल्यानंतर तिसरी धावेसाठी रिस्क होती. रिस्क घेतली गेली आणि रिवॉर्ड मिळालं. 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. एकंदरीत 3 धावा. पहिल्या चेंडूवर तिहेरी धावेने मात्र सुरुवात झाली. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र नितीन पष्टे
एक देखना फटका अगदी अलॉंग दी कार्पेट, एक धाव पूर्ण असेल. दुसरीचा प्रयत्न आता मात्र केला जाणार नाहीये. यष्टींच्या मागे मात्र यष्टी रक्षक आढळला नाहीये. एक जरूर चुकी झाली आहे. कव्हर अप करण्याच्या नादात मात्र अमित पष्टे गोलंदाजाच्या पाठी येऊन उभे राहिले होते. एकेरी धाव मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेशन होईल आता मात्र पुन्हा एकदा वेदांत इन ऍक्शन आपण पाहू शकाल. वेदांत त्याच्यावर एक जबाबदारी असेल. या षटकात आतापर्यंत अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी, 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 4 चेंडूवर मात्र आता किती धावा वसूल केल्या जातील. धाव संख्या 39, 39. दॅट्स हाय अँड हँडसम. वेदांत ठाकरे याच्या बॅट मध्ये येतोय उत्तुंग गगन भरारी घेणारा. दॅट्स अ ह्यूज षटकार. 6. पुन्हा एकदा एज घेतली गेली आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. संघ अडचणीत असताना मात्र अगदी तारणहार ठरलाय तो वेदांत ठाकरे. त्याच्या बॅट मधला एक चौकार आणि एक गगन भरारी घेणारा उत्तुंग षटकार. एकंदरीत त्याच्या बॅट मधून 2 चौकारांची आतषबाजी बघायला मिळाली और एक षटकार. 20 धावांची इनिंग साकारली या सामन्यामध्ये आतापर्यंत. यावेळेस नितीन पष्टे स्ट्रेट ग्राउंड सीमा रेषा पर षटकार. 6. अगदी नितीन पष्टे यांनी मात्र देखील स्पष्ट केले गेले आहेत. सुरेख फटका. सन्माननीय वैभवजी ठाकरे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केले जात आहे. अध्यक्ष मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्याकडनं जरूर बक्षिसांची खैरात केली जाते. धावसंख्या 52, 52. एक मोठी धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. अगदी एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. एका बाजूने अनुभव नितीन पष्टे, त्याच्या विपक्षामध्ये एक युवा जोश वेदांत. 18 धावांवर पहिली विकेट गेल्यानंतर मात्र जर 5वी विकेटचं वतन झालं होतं. त्यानंतर ही पार्टनरशिप इनिंग बिल्ड हे एक महत्वाचं पैलू असतं. तेवढीच संघ अडचणीत असल्यावर सुरुवातीला सावरलं गेलं, सिंगल डबलवर भर दिलं गेलं आणि अंतिम षटकात मात्र आता मोठे फटके प्रहार. अंतिमचा चेंडू. पुन्हा एकदा एक धाव तर जरूर मिळेल. अमर चेंडू पर्यंत पोहोचेल, फेकी केली जाईल आणि दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज जरूर बाद होईल. मात्र 53 धावा जरूर उभारल्या गेल्या. विजयासाठी 54 धावांचे एक आव्हान असेल. एक बॅलन्सिंग मॅच असले तरी नक्कीच एक चांगलं टोटल उभी केली गेली आहे. 53 धावा विजयासाठी, 54 धावा, 30 चेंडू 54 धावा. यापुढील होणारा सामना विहान स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. दोन्ही संघ कर्णधार प्लीज कम. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. तर आपण जाऊयात लगेच टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जाईल. यापुढील होणारा सामना असेल विहान स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये KVRS विहान स्ट्रायकर्स कर्णधार, त्यांच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक. अगदी इन ऍक्शन आपण सामना बघू शकाल. KVRS ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर्स. अगदी संघ मालक मनोज वलटे, वैभव जोगमार्गे, कुलदीपजी पाटील यांच्या मालकीचा हा संघ. तर त्यांच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक सुरेंद्रजी काठोले, बिलोशी गावचं एक दिग्गज व्यक्तिमत्व, त्यांच्या संघ मालकीचा हा संघ श्री सिद्धिविनायक.
मी सन्माननीय मान्यवर मनोजजी चौधरी तसेच संदीपजी गोतारणे यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. सन्माननीय मान्यवर संदीपजी गोतारणे, मनोजजी चौधरी. चला बॅट्समन लगेचच जायचंय मैदानात. फिल्डिंग सजलं गेलं. अगदी आपण टॉस बॉक्स मध्ये बघू शकाल मान्यवर दाखल झालेत. नाणेफेक केली जातील. एका बाजूने केव्हीआरएस ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर्स, त्यांच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कुणबी क्रिकेट लीग 2026 मॉर्निंग कॉलिंग दिली गेली. यस, केव्हीआरएस ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर्स वॉन द टॉस. आणि आपला निर्णय काय असेल? प्रथमतः आपण क्षेत्ररक्षक स्वीकारला. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर अगदी मैदानात सामना सुरू होतोय. आपण असं नाणेफेक जर जिंकला असतात तर आपला निर्णय काय असता? फलंदाजी स्वीकारायची होती. निर्णय आपल्या वाट्याला आला. दोन्ही संघ अगदी पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहात. तर या सामन्यामध्ये काय विशेष बदल केले जातील, चेंजेस असतील की? विषय म्हणजे असं चेंजिंग काहीच नाहीत. आहेत तेच खेळाडू आहेत. फक्त 60+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा. नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सामन्यासाठी असतील. तर टॉस बॉक्स मधला खबर येते. विहान स्ट्रायकर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. त्यानंतर जाऊयात मैदानात सामन्याच्या दिशेने. कुणबी 11 त्यांच्या विपक्षामध्ये अगदी 54 धावांच्या आव्हानाचा पाठलाग. यावेळेस मात्र शुभम कुठेतरी स्लिप झाले. चेंडू स्टॉप केला गेला. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. अकाउंट ओपनिंग झालाय. श्री गणेशा झालाय. धाव फलकावर धाव संख्या अर्जित केली जाते 1. जर धाव फलकाचा आढावा घ्यायचा गेला तर तब्बल 53 धावांचं एक चांगली टोटल उभी केली गेली आहे. सुरुवात मात्र अडखळत झाली होती. शेवट मात्र गोड झालाय. आता मात्र उत्तरार्धामध्ये शेवट कसा होईल? 54 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना जर बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली गेली आहे. अथर्व इन ऍक्शन आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्गावर मानफॉर्म सापरोंडे. सापरोंडे गावचा एक युवा सितारा इन ऍक्शन. ज्याप्रमाणे सभी फास्ट वेळेचा अवधी आपण पाळायचा आहे. अगदी 12:50 ला सामना सुरू झालाय. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटका हाताळायची आहेत. धावचीची संधी. चेंडू मात्र कलेक्ट करण्यात अपयश झालाय. एक धाव मात्र त्याच स्फूर्तीने पळून पूर्ण केली जाते. सलामीची जोडी जर बघायला गेली तर अमित पष्टे आणि नरेश. त्याच्या विपक्षामध्ये युवा गोलंदाज अथर्व. पुढील चेंडू अतिरिक्त बाहेर. चेंडूला सरळ जाऊ दिलं गेले. पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा जरूर आलाय. अवांतर धावेने मात्र धाव फलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. ते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3. अजून 51 धावांची गरज जरूर असेल. देवांश 11 पहिला सामना जरूर ते पराभूत झालेत. आता मात्र 54 धावांचं आव्हान घेऊन मैदानात दाखल झालेत. यावेळेस मात्र अगदी बाहेरील चेंडू ठेवला गेला होता. वेगवानरित्या चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरीज निर्धाव. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या 3. विजयासाठी जर बघायला गेलं तर अजूनही 27 चेंडू आणि 51 असं समीकरण बाकी. यावेळेस मात्र अतिरिक्त बाहेरील चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा येतोय. एक स्टेप आउट होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न असताना मात्र अगदी कनेक्शन झालं नाहीये. चेंडू मात्र अगदी बाहेर निघून गेलाय वाईड स्वरूपामध्ये. 3 चेंडूंची समाप्तीनंतर धाव संख्या 4. आता मात्र 27 चेंडू आणि 50 धावा. यस, 50 रन्स रिक्वायर्ड. रिमेनिंग 27 डिलिव्हरीज. 27-50. पहिल्या षटकात मोठा फटका कन्वर्ट केला जाईल का? यावेळेस व्हॉट अ शॉट. 40+ क्रिकेटर्स जर बघायला गेले तर आजच्या या स्पर्धेमध्ये नक्कीच धुमाकूळ घालतायत. त्यातीलच एक नाव म्हणजे अमित पष्टे.
फाईन लेग रिजनला टार्गेट केलं गेलं आणि वन बाउन्स चेंडूला भिरकावलं, पाठवलं सीमा पार, चौकार. चार चेंडूंची समाप्ती नंतर मात्र जर धाव फलक बघायला गेले तर आता मात्र 8 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. अजूनही 46 धावांची गरज. 26 चेंडू 46. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस मात्र हवाई सफर, दॅट्स अ क्रॅकिंग आउट ऑफ पार्क, सीमा रेषा पार. अमित स्पष्ट स्पेशल षटकार 6. अगदी मैदानामध्ये एक वादळ बघायला मिळते, त्या वादळाचं नाव अमित पष्टे. हे वादळ थांबवणं शमवणं तेवढं गरजेचं असेल कुणबी 11 संघाला, अन्यथा सामना मात्र दूर नेला जाऊ शकतो. पहिल्या षटकामध्ये अगदी वरचढ ठरतोय तो अमित पष्टे. धावसंख्या 14 ऑन बोर्ड, 14. एक तर चांगली धावसंख्या उभारली गेली आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. 5 चेंडूंमध्ये अथर्व याच्या विपक्षामध्ये 15 धावांची लेलूट, 14 धावांची लेलूट. शेवटचा चेंडू. त्यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, रिस्क असू शकते, मात्र कव्हर अप साठी कोणी नसल्यामुळे कुठेतरी चेंडू फेकी करणं टाळलं. 1 धाव पूर्ण. बी फास्ट लगेच आपण घाई करायची. 12:55 झालेत. एकंदरीत जर बघायला गेले तर रोहित पाटील ऍक्शन गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. त्याच्या विपक्षामध्ये अमित पाटील. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावांची लयलूट झाली. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावगती रणनीती मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल. धावसंख्येवर लगाम लगावला जाणं गरजेचं असेल. अंकुश लगावावा लागेल की त्याच धावगतीने मात्र धावसंख्या घेतली जाईल. रोहित पाटील याच्या विपक्षामध्ये मात्र हल्ले चढवले जातील की नाहीत, कशा प्रकारे समाचार घेतला जाईल. इन ऍक्शन आपण पाहत आहेत. वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 चा हा थरार, ज्यामध्ये सामना रंगतोय कुणबी 11 त्यांच्या विपक्षामध्ये देवांश 11. कुणबी 11 संघाने अगदी 53 धावा उभारल्या. 54 धावांची गरज असताना मात्र पहिल्या षटकात 15 धावांची लयलूट झाली आहे. यावेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात सर्वात मोठ्या विकेटचं पतन. अमित पष्टे बॅक टू पेव्हिलियन. डगआउटच्या दिशेने जावं लागेल. नजर हटी दुर्घटना घटी. एक एक्स्ट्रा धाव स्वरूपात घेण्याची कुठेतरी मात्र रिस्क होती आणि रिस्क मध्ये रिवॉर्ड मिळू शकलं नाहीये. विकेटचं पतन झालंय. बडी मछली जाल में अमित पष्टे यांना आता मात्र जावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. नेक्स्ट बॅटर आपण फास्ट वेळेचं बंधन पाळायचंय. एकंदरीत जर बघायला गेलं तर धावचित स्वरूपात मात्र विकेटचं पतन झालंय. महत्वाची विकेट होती. अमित पष्टे यांना मात्र जावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 1. दुसऱ्या चेंडूच्या दुसऱ्या षटकातील मात्र पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेटचं पतन झालंय. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन सागर गावले. तो आता मात्र कशा प्रकारे फटकेबाजी करेल, कारण षटक क्रमांक 2 या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात करण्याची मुभा असते. 3 क्षेत्ररक्षक जरूर तैनात केले गेलेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या षटकामध्ये किमान 2 मोठे फटके सजवले जातील का? यावेळेस सुरेख फटका. क्षेत्ररक्षकांना हलण्याची देखील गरज नाहीये. आउटफील्ड सुपर फास्ट. चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषा पार. दमदार चौकार 4. यावेळेस झेलला संधी असेल. यस, होणार नाहीये चुकी. अथर्व याच्याकडनं झेल पकडला गेलाय. बडी मछली जाल में महत्वाच्या विकेटचं पतन झालंय. आता मात्र एक चौकार लगावल्यानंतर सागर बॅक टू पेव्हिलियन. डगआउटच्या दिशेने मात्र जातील.
पहिल्या षटकात मात्र चांगली धावसंख्या सुस्थितीमध्ये असताना दुसऱ्या षटकामध्ये मात्र 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 विकेटचं पतन झाले या षटकामध्ये. एक धावचीत स्वरूपामध्ये आणि एक झेल पकडला गेलाय. धावसंख्या मात्र 4 चेंडूंमध्ये फक्त 4 खर्च केली गेली आहे रोहित याच्याकडनं. कर्णधार लीडर फ्रॉम द फ्रंट. आता मात्र जर बघायला गेले तर गोलंदाजीमध्ये ज्याप्रमाणे धावसंख्येवर लगाम लगावला गेला होता, अंकुश लगावला गेला होता, त्याचे एक मुख्य अस्त्र होतं, ते अस्त्र म्हणजे अमर पाटील. आता मात्र तेच अस्त्र फलंदाजीसाठी आपण दाखल होताना पाहू शकाल. त्याच्या खांद्यावर एक जबाबदारी असेल. आता मात्र विजयाच्या जवळ संघाला नेणं गरजेचं असेल. पहिला सामना जरूर पराभूत झालेत. आता मात्र लीडर फ्रॉम द फ्रंट स्वतःला जबाबदारीने खेळावं लागेल आणि विजयाच्या जवळ न्यावं लागेल. दोन्ही कर्णधारांमधील जुगलबंदी, एका बाजूने रोहित, त्याच्या विपक्षामध्ये अमर. फुल टॉस चेंडू होता, मनीष वलटे स्वॉट फिल्डिंग, सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि झालंय पंबलिंग. विकेटचं पतन, अगदी काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालं मनीष वलटे. आता मात्र जर एका अर्थाने बघायला गेले तर विकेट क्रमांक 3 विकेटचं पतन झालंय. संघ मात्र आता अडचणीत सापडलाय, कारण या षटकात धाव संख्याच आलेली नाहीये. 5 चेंडू हाताळले गेले, फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या, तो देखील एक चौकार होता. या षटकात 5 चेंडू मध्ये 3 विकेटचं पतन झालंय. कमबॅक करणारी गोलंदाजी बघायला मिळाली आहे. षटक क्रमांक 2, दुसऱ्या षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकंदरीत जर बघायला गेलं तर 19 ऑन बोर्ड, 19. या षटकात आतापर्यंत 3 विकेटचं पतन झालंय. एक धावचीत स्वरूपामध्ये तर 2 झेलबाद, तदनंतर एक चौकार लगावला गेला आणि त्या फक्त एका चौकाराच्या बळावर जर बघायला गेले तर व्हॉट बॉलिंग, काबिले तारीफ, लाजवाब, अफलातून क्वालिटी गोलंदाजी बघायला मिळाली ती रोहित पाटील मान फ्रॉम करिवली. आता मात्र 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. 18-35, लीडर फ्रॉम द फ्रंट. गोलंदाजी मार्कवर कर्णधार संघ मालक राहुल पाटील, योगेश पाटील. जर गोलंदाजी मार्कवर जर बघायला गेलं तर योगेश पाटील यांच्यावर एक जबाबदारी असेल, कारण 18 चेंडू आणि 35 धावा. ज्या जर प्लॅटफॉर्मवर बघायला गेले तर अगोदरच्या षटकामध्ये ज्याप्रमाणे धावसंख्या रोखली गेली होती, या षटकात काय घडेल? धावसंख्या रोखली जाईल की धावा वसूल केल्या जातील? अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये प्लेसमेंट केली गेली, एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीयेत. एकेरी धावेने मात्र जर बघायला गेले तर स्ट्राईक रोटेशन होतीये. जर बघायला गेले तर दिवांश 11 आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये, तर कुणबी 11 सलगचा दुसरा विजय संपादित केला जाईल का? एकंदरीत धाव संख्या बघायला गेले तर 20-20, अजूनही 34 धावांची गरज. 17 चेंडू 34 धावा. यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयर, बड़ी मछली जाल में. अमर पाटील बॅक टू पेव्हिलियन डगआउटच्या दिशेने. कुणबी 11च्या ताफ्यामध्ये मात्र अगदी जल्लोष बघायला मिळतोय, कारण त्यांना ठाऊक होतं या सामन्याचं रूप बदलण्याची धमक होती. तो मात्र अमर बॅक टू पेव्हिलियन डगआउटच्या दिशेने. धावसंख्या जरूर 20 पर्यंत मजल मारले, मात्र अजूनही 34 धावा. 16 चेंडू 34 धावा. हे 4 चेंडू तेवढेच निर्णायक महत्वाचे असतील. Yes, next batter in action, Manoj Harad.
द फायरमॅन, त्याला मात्र आता फायर ब्रँड इनिंग साकारावी लागेल, कारण 16 चेंडू आणि 34 धावा. यस, आग ओकणारा हा फायर ब्रँडेड षटकार 6. दॅट्स अ ह्यूज क्रॉकिंग स्लॉट डिलिव्हरी, त्याला मात्र डीप मिड विकेट झोनला अगदी टार्गेट केलं गेलंय. कनेक्शन प्रॉपर. दॅट्स अ ह्यूज अँड हाय अँड हँडसम षटकार 6. मनोज हरड अगदी नव चैतन्य देणारा हा फटका, कारण जर बघायला गेले तर 15 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज. 26 धावसंख्येपर्यंत मजल मारल्या. एका षटकाराने मात्र क्षेत्ररक्षक संघाला, अगदी कुणबी 11 संघाला विचार करण्यास भाग पाडले. मॅच बॉल आला आहे, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. अगदी पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेतली गेली, दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन झालं होतं. त्यानंतर नवीन फलंदाज दाखल झाले मनोज हरड, आणि त्याने मात्र आग ओकणारा षटकार खेचला गेलाय. पहिल्या चेंडूवर मात्र वापसी करून दिली आहे. आता मात्र 15 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा. 15-28. आणखी एक मोठा फटका येईल का? यावेळेस दर्जेदार चेंडू हाताला गेला होता. एक धाव पूर्ण क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे, पंबलिंग चुकी झाली आहे, आणि मात्र 2 धावा पळून पूर्ण. 14-26. धावसंख्या 28 झाली. 28 पर्यंत मजल मारली. अजूनही 26 धावांची गरज. 14 चेंडू 26 धावा. या षटकातील मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी, आणि या जर 2 चेंडूवर एक मोठा फटका जर सजवला गेला तर मात्र सामन्यात नवचैतन्य, अगदी देवांश 11 संघ कुठेतरी वापसी करेल, कमबॅक करेल. स्विंग अँड मिस. अगदी टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू लोअर बाउन्स समांतर जमिनी लगत निघून गेलाय. डॉट डिलिव्हरी, निर्धाव. पुनश्च एकदा गोलंदाज योगेश सज्ज असताना त्यांच्या विपक्षामध्ये जर बघायला गेले तर 5 चेंडूंचा खेळ झाला, आणि शेवटचा चेंडू हातात झाला योगेश. धाव संख्या अजूनही 13 चेंडू आणि 26 धावांची गरज. 13-26. अगदी मनोज आणि समीरची जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. 13 चेंडू आणि 26 धावा. यावेळेस मात्र अगदी अटेम्प्टेड यॉर्कर, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलर लेंथ, त्याला मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये 1 धावेसाठी कन्वर्ट केला गेला. षटक क्रमांक 3 संपल्याची उद्घोषणा पंचांकडून केली गेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर धाव फलकाचा आढावा बघायला गेले तर मात्र 29 अजूनही 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धावा, आणि या 12 चेंडू मधील 6 चेंडू असतील रोहित पाटील याचे, निर्णायक चेंडू असतील त्या सामन्याच्या दृष्टिकोनात जर बघायला गेले तर. त्यानंतर एक खेळाडूंना विनंती असेल, आता दुपार सत्र सुरू झाली आहे, आता भोजनाची व्यवस्था अगदी मंडपामध्ये केली जाईल, तर तिथे खेळाडूंना भोजनासाठी आपण खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. एक विनंती असेल. व्हॉट अ शॉट. अगदी चेंडूला दिशा दिली गेली आहे, रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. स्विच हिटचा प्रयत्न होता, चेंडूला फक्त वळवलं गेलं. थर्ड मॅन रिजन, सीमा रे सापार. एक अफलातून फटका. 4 धावा देऊन जाणारा हा एक धुरंदर चौकार. 4. एकंदरीत जर बघायला गेले तर फर्स्ट इनिंग मध्ये वेदांत जो 5 विकेट नंतर मैदानामध्ये आला होता, त्यांनी एक चांगली इनिंग साकारली. आता देखील जर बघायला गेलं तर सेकंड इनिंग मध्ये देवांश 5 विकेट गेल्यानंतर देवांश 11 संघाकडनं 4 विकेट गेल्यानंतर देवांश 11 संघाकडनं 6 नंबरवर बॅटर मनोज एक चांगली इनिंग साकारताना. बॅट्स हाय अँड हँडसम फायर ब्रँड षटकार 6. मनोज हरड. चेंडू जेव्हा बॅटला संपर्क झाला 6 धावा लिहिल्या गेल्या होत्या. सलगच्या 2 चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार. 10 धावा वसूल केल्या गेल्यात. आता 10 चेंडू विजयासाठी 15 धावा. अगदी मैदानामध्ये एक वादळ, आग लावणारी एक विस्फोटक खेळी साकारली जाते. नाव मनोज हरड, मॅन फ्रॉम बुधावली. बुधावली गावचा हा सुपरस्टार वैयक्तिक 19 धावांवर खेळतोय, ज्यात 2 षटकार 1 चौकार.
व्हॉट अ इनिंग, नव चैतन्य देणारी ही इनिंग म्हणावी लागेल, कमबॅक करून देणारी इनिंग. कारण आता फक्त 10 चेंडू आणि 15 धावा. मनोज हरड जोपर्यंत मैदानात आहे, सामना देवांशी 11 मात्र नक्कीच वरचढ ठरताना दिसतील. मात्र अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तेवढाच तरबेज, चतुर, चालाक, चाणाक्ष रोहित पाटील. व्हॉट अ शॉट, क्लास, लाजवाब, काबिल तारीफ, वन बाउंस स्विच हिट, सीमा रेषा पार. रोहित याच्यावर मात्र हल्ला चढवला गेलाय. काय कल्लात्मक फटके सजवले गेलेत. मनोज हरड चौकाराने मात्र बघायला गेलं तर 9 चेंडू 11 धावांची गरज. वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय. 9 चेंडू 11 धावा. पहिला षटक वैयक्तिक हाताळलं रोहित याने, ज्यात काय अफलातून गोलंदाजी केली. आता मात्र मनोज हरड मॅन फ्रॉम बुधावली वर्चस्व निर्माण करतोय. स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, एक धाव मिळेल. अथर्व चेंडू पर्यंत पोहोचतोय, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. ज्या चेंडूवर कदाचित धावचीतला संधी होती, संधीचं सोनं झालं नाहीये आणि आता मात्र स्कोअरबोर्ड वधारलंय. विजयासाठी आता मात्र गरज असेल 8 चेंडू आणि 9 धावा. 8 चेंडू 9 धावा. समीकरण मात्र जवळ येऊन पोहोचले. कारण मनोज हरड वैयक्तिक 25 धावांची जी इनिंग साकारली गेली आहे, व्हॉट इनिंग. चांगला फटका, गॅप मध्ये फक्त प्लेसमेंट, टायमिंग वर भरोसा, आउटफील्ड वर इतकी सुपरफास्ट, चेंडू थांबणार नाहीये. व्हॉट अ इनिंग. काय ज्या प्रकारे वेदांत ठाकरेंनी इनिंग साकारली होती, त्याच प्लॅटफॉर्मवर जर बघायला गेले तर आता मात्र देवांश 11 कडनं मनोज हरड. दोन षटकांमध्ये 25 धावांची गरज असताना रोहित पाटील याच्यावर हल्ले चढवले गेले मनोज हरड याच्याकडनं. तब्बल 24 धावांची लयलूट झाली आणि आता मात्र विजयासाठी फक्त 6 चेंडू आणि 1 धावाची गरज. देवांश 11 पहिला विजय संपादित करतोय का? यस. जेलला संधी होईल का? नाहीये. देवांश 11 या ठिकाणी मात्र विजयी होतोय आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरेल. नो डाऊट मनोज हरड. अगदी गेलेला सामना, त्यानंतर देवांश 11 चे संघ मालक यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. तेच मनोज हरड याला भूपेशजी पाटील यांच्याकडनं असं त्यांना पे केलं जाईल. काय इनिंग साकारली गेली. लगेच त्यांनी मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड स्वीकारायचा आहे. मनोज जी हरड, व्हॉट अ इनिंग.